आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये ते आहे ना, हृदय वशिशी परिणत दिसशी कैसे तुझं सद्गुरू नाता हात जोडितो. फार भारी भारी विषय, पण कळत नाही तो का? ज्ञान नाही ना, याचं ज्ञान नाही ना. प्रत्यक्ष हृदयात स्वामी बसलेले आपल्यावाल्या, आतल्या स्वामीची ओळख नाही आपल्याला, फक्त मूर्तीची प्रतिमेचीच फक्त तेवढंच आपलं. आपण एक ठराविक रेंज पर्यंत आपण त्यांच्या मूळ स्वरूपापर्यंत जाऊ शकत नाही. आणि मूळ स्वरूपापर्यंत जाण्याकरता त्याला ज्ञानाची गरज आहे. आता इथं लाईट गेली तर ज्ञानेश्वरी वाचता येईल का? का बरं? आता जर लाईट गेली तर ज्ञानेश्वरी वाचता येईल का? आंधळेच ना सगळे. मग प्रकाश म्हणजे ज्ञान, आणि जोपर्यंत ते ज्ञान नाही तो का म्हणे तोपर्यंत सगळे आंधळेच. मग तू का म्हणे काहीशी आंधळे गेले विसरून, तोपर्यंत ते सत्कर्मच असतं, फक्त पुण्यकर्म असतं. ती भक्ती कशी आहे? फक्त सामान्य भक्ती ती. ज्या वेळेस आपल्याला संतांकडून ते ज्ञान प्राप्त होईल आणि मग आपल्या हृदयामधला भगवंताचं एक सगुण स्वरूप आहे आणि एक निर्गुण स्वरूप आहे. निर्गुण स्वरूप आपल्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या हृदयात शिकले समजलेले. आता बरेच लोक म्हणतात देवा भेटतो का, देव आहे का बा, देव भेटणं एवढं सोपं आहे का बा? बाबा म्हणले मग तो काय काळ्या पाण्यावर गेला का? काय साधूचे हे असतं बा, चॅलेंजवर बोलणं असतं साधूचं. अरे म्हणले ज्या सत्तेनं तू बोलतोय ना, अरे ती सत्ताच देवाची आहे ना. कोण बोलतय, ऐकत कोण? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. तात्पर्य, ज्या वेळेस आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती होती, आपल्याला या श्लोकाकडे यायचंय. ज्या वेळेस आपल्याला भगवंताच्या कृपेने, पहा प्रमाण कसं आहे, माझ्या विठोबाचा म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय सद्गुरू भेटत नाही, आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय भगवंताचं यथार्थ ज्ञान होत नाही. पहा कसा घोटाळा हा. पांडुरंगाच्या कृपेशिवाय म्हणलेच ना तिने, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. म्हणले हे बाबाजी चैतन्य दुसरी तिसरी कोण नसून माझा पांडुरंग परमात्मा. काय भावे, काय निष्ठा आहे. आणि मग ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येतात, आपल्याला तो अनुग्रह देतात, ते ज्ञान देतात, त्यावेळेस आपल्याला विवेक प्राप्त होतो. देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे. जसं पाणी वेगळं आणि दूध वेगळं कोणाला करता येईल? काय म्हणते राजहंसाला करता येईल. राजहंस असं आहे का, ती पाणी आणि म्हणजे राजहंस म्हणजे दूध ज्ञान, त्याला विवेक प्राप्त म्हणतात. मग ज्यावेळेस विवेक प्राप्त होतो, ज्या वेळेस त्या चिंतनानं अंतःकरण पवित्र होतं, पहिले मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष येतात आणि आपल्याच स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होत असते. जुन्या काळामध्ये होते पहा, जुन्या काळात नाही, शहरात अजून आहे ते मूर्ख लोक असतात ना सिटीमध्ये, सिक्युरिटीवाले. ती का आठवली? दृष्टांत करता आठवली. जुन्या काळाचा दृष्टांत आहे. ज्या काळामध्ये जास्त लाईटी नव्हत्या, हे नव्हत्या, आणि थंडीच्या दिवसात तो गुरखा काय करत होता, असे गरके मारित होता, सिटी वगैरे वाजून ते चाललं होतं. आणि आळंदीच्या यात्राला जशी थंडी असते तशी थंडी होती. रात्री 12चा प्रसंग आहे, त्याला इतकी थंडी वाजली, भयान थंडी वाजली. त्या काळात कंदील होती, तो असा फार थरथरा उडाला. त्याच्याकडं बिडी होती, पण काडीची पिटी नव्हती, त्याला प्यायची होती बिडी. त्याला बराच प्रयत्न केला, सगळे बंगले वगैरे पूर्ण लावेल होते. आता 12-1 वाजता कोण जागा, पण न रावलंच नाही त्याला. 2 वाजता इतकं गार हवा सुटली ना, एक बंगला त्यांना असा दरवाजा वाजवला, बंगल्याचा मालक झोपेतून जागा झाला ना, बाहेर आला, डोळे चोळी चोळी चोळी. काय रे बाबा? म्हणले मला काडीची पिटी द्या. म्हणले माझी बिडी आहे, मला लय थंडी वाजली. म्हणले त्याला त्याच्याकडे चांगलं पाहिजे, त्याच्या हातात कंदील होता, लावेला होता तो कंदील, लावेला होता तो चांगला पाहिजे. मला कशाला उठवलं? म्हणले तुझ्या हातात कंदील लावेले ना, म्हणले तुला बिडी प्यायची. मग त्याच्या ध्यानात आलं, बस म्हणजे याच्याकरताच उठवलं. म्हणजे जवळी असता जग जीवन का धुंदोळी. अरे जगाचा मालकीच आहे पांडुरंग परमात्मा. पुढे पाहतो आपण, याच्यात असं त्याच्यात असं, अमक झाल्यावर मिळन,
इतके मोठं झाल्यावर हे सुख मिळालं म्हणजे आपण भ्रमात आहोत. खरं सुख माऊलीनं सांगितलं तैसा हृदयामध्ये हा. मग संत तेच आपल्याला अपस्वरूप दाखवला. राजे हो, तू सुखाकरता आयुष्यभर पळतो, जसा चालायला लागला तसा खाटीवर जाऊस पळतो, पण सुखाची तिची गाठ कधीच होत नाही. का होत नाही? सुख आहे आतमध्ये, बाबा म्हणायचे सुख आहे आतमध्ये आणि हा पाहतो बाहेर, तोपर्यंत नाही. मग संत हेच आपल्याला तुझी आहे तुझं पाशी परी तू जागा. मग आपल्याला त्या सुखाची भगवंताचं जे निर्गुण स्वरूप आहे त्याची 3 लक्षणं आहे, तेवढे ऐका. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योग्याची आपलं जे मूळ स्वरूप आहे ना ते सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे. आपण दुःख का भोगतो? आपण तर त्याची अंशी, आपल्याला सगळ्याला माहिती आहे ना गीतेमध्ये. हरिपाठात रोज म्हणतोय ना आपण, माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ. आपला बाप जर पांडुरंग परमात्मा आहे, तो तर सुखरूप आहे ना. सुखरूप आहे साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सर्व सुखाचे आगर आणि नरहरी सोना, सर्व सुखाचे आगर बाप रखमादीवर. किती सोपा विषय. भगवान परमात्मा हा सुखरूप आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. आतल्या या देहाला जन्म दिला आई वडिलांनी, तो त्यांच्याशी संबंधित आतलं नातं काय, आणि हे नातं समजून देण्याकरताच अनुग्रह आहे. अनुग्रह म्हणजे वेगळं काहीच नाही. मुलीचं लग्न झालं, 5 मंगल झाले आणि त्या मुलीला तुम्ही नाव विचारा, ती कोणी करतो सांगते? लगेच काळात त्याग करून तिकडं. तसं संतांनी आपल्याला नातं जोडून दिलंय भगवंताशी. अरे या देहाचा संबंध आई वडिलांशी असेल तुझं नातं होतं, पण आतलं जे स्वरूप आहे ना अमर, नित्य, निरामय, जे का निधी ध्येय योगीच्या, त्याचा आणि तुझा आणि भगवंताचा संबंध आहे. ती मरत नाही. देह जातो का आत्मा जातो? देह जातो. का रडतो आपण? का रडतो हा प्रश्न आहे का नाही? ज्ञान झालेलं नाही वास्तव स्वरूपाचं. ज्यांना ज्यांना झालं त्यांच्यावर कुठं काही परिणाम झाला? तू कोबरायचं पा ना, जीवन पा, कुठंच काही नाही ना. तू का म्हणे आम्ही खातो आनंदाची लाडू, का शरीराची भोवती टाकून दे, संपला विषय. पण आपलं जे मूळ स्वरूप आहे ती सच्चिदानंद स्वरूप, ज्याचा ज्यावेळेस आपल्याला अनुभव येईल चिंता नाना. आता पुरणपोळीच्या जेवणाचं पाहून पोट भरतं का खाऊन पोट भरतं? हा. ज्ञान नुसतं ज्ञान, कोरड्या ज्ञानाला सुद्धा काही होत नाही. मग रामेश्वर शास्त्री काय अडणी होता काय? ज्ञान होतं पण कोरडं होतं. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जे ज्ञान होते अनुभवाचं होतं, तो हा रस हा घरे हो नका रान विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक. आणि मग ज्या वेळेस आपल्याला ते स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं, अनुग्रह प्राप्त होतो, त्यावेळेस आपल्याला जो दिव्य आनंद होतो त्याला ब्रह्मानंद म्हणतात. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम. आपल्याला असं वाटतं हे सुख आणि ते सुखामध्ये काय फरक असेल बा? प्रपंचात काही सुख नाही का? काही कमी आहे म्हणजे आपल्या इथं. पण हे सुख वेगळं, हे विषयाचं सुख आहे. भगवंताच्या दर्शनाचं म्हणजे आत्मसुख हे वेगळं आहे. हे आपल्याला माहिती नाही. संतांना ते सुख प्राप्त झाल्यानंतर दुःखाचा संबंध संपून जातो. कोणा दुःख नाही का म्हणे त्याची पाहिली पाय मग सर्व दुःख. म्हणजे आपल्याला विषयाचं सुख माहितीये, पण आपल्याला आत्मसुख माहितीये का? कधी भेटल आपल्याला? ज्यावेळेस आत्म्याचा अनुभव येईल ना आपल्याला. तुम्हाला 1 मिनिट दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो. एक मुलगा आहे आणि तो मुलगा, त्याला दूध लय आवडतं. ब्राह्मणाचा मुलगा आहे, वडील गेले नाही, फक्त आई आहे. इतकी गरिबीची परिस्थिती आहे का दूध गाय नाही काय नाही त्या काळात. आणि ती मुलगा रडायचं, आई मला दूध दे. आईनं काय करायचं? आईनं काय करावं? आई आहे ना शेवटी, आईचं अंतःकरण आहे. आईनं काय करायचं? ग्लासभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, हलवायचं आणि बाळाला द्यायचं. विषयाचं सुख आणि आत्मसुख कसं असतं पहा. दृष्टांत शिवसिद्धांत करणार नाही. मग ती आईचा रोज तडा का बाळ्या रोज प्यायचा ना, त्याला वाटलं दुधाची. पण 1 दिवसाचा प्रसंग यांच्या इथं कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव, गावरान गाई, भजन, प्रसाद सगळं. आणि मग त्यांचा मुलगा म्हणे बाळ्या चला आमच्या इथं. बाळ्याला घेऊन गेला तो.
मग ते काय गावरान गाईचं दूध, त्याच्यामध्ये ती भारी भारी पदार्थ टाकलेले, चंद्रामृतावर तापलेलं, सत्संग झाला असा बेस्ट पैकी, आरती झाली, आणि मग तो काय प्रसाद प्रत्येकाला भला एक मोठा मोठा ग्लास प्रत्येकाला, आता सत्संग झाला, प्रसाद झाला, आणि त्याच्यामध्ये काजू बदाम ते आटवलेलं चंद्रामृतामध्ये एक मोठा ग्लास जाऊ त्या बाळ्याला धिराण जाऊ तो त्याला ना, तो म्हणजे हे काय असते म्हणले, हे काय म्हणले, म्हणजे दूध. दूध आपली आई काय देते आपल्याला. तसं संत ज्या सुखात असतात ना, ती सुख वेगळं आहे. आपल्याला विषयापासून सुख टिकत का होई. आता आमच्यापेक्षा तुमच्याकडे समजा 1000 पटीनं संपत्ती जास्त असेल, पण टिकत का ते सुख, टिकत नाही ते. आणि जे टिकत नाही ते खरं नसतं. एक व्यवस्था आहे, गरज केलं त्याची गरज आहे, त्याच्याबद्दल विषय नाही. पण हे सुख परमनंट सुख नाही आहे. आत्मसुख आहे ना, ते कधीच कमी होत नाही. ती दिन दिन बढत जाय म्हणले, सुख घडोघडी कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदय प्रगटे, तो खरा सोहळा आहे. आणि ते खरं भगवंताचं दर्शन. मग म्हणले हे जर दूध येतं, मग आई काय देते आपल्याला. एवढ्या रात्री घरी गेला, कार्यक्रम झाल्यावर दरवाजा वाजवला, आई उठली, आईला म्हणजे आई मला दूध दे. आईचा रोजचा रट्टा होता. लगेच पाणी घेतलं, पीठ घेतलं, त्याने हातात धरला. आई तू हे काय करते म्हणले, हे का दूध आहे का म्हणले. तू कुठं गेला सांग म्हणले. मग त्यानं सांगितलं आई अरे दूध काय असतं म्हणले. अख्खा आयुष्यभर तर मला पीठ पाजलं म्हणले. तसं आपल्याला जे सुख आहे ना, ते विषयाचं सुख आहे. आपल्याला खऱ्या सुखाची, आत्मसुखाची आपल्याला गाठ झालेली नाही. जर ब्रह्मनिष्ठ महात्म्य आपल्या जीवनात नसते आले, भेटलाच तर आपल्याला सुख. गुरुवर्य दादा जर आपल्या जीवनात आले नसते तर आम्ही काय सांगायचं तुम्हाला. महाराजांनी मगाशी सांगितलं, सगुण दर्शन सुद्धा होऊ शकतं. सगुण दर्शन प्रत्यक्ष होऊ शकतं आपल्या उपास्य दैवताच्या सेवेची ताकद आहे. पण ही सुख नाही प्राप्त होणार. ते किती वेळ थांबणार आपल्या पुढं. सगुण भगवान परमात्मा प्रगट झाले, किती वेळ थांबल. आपल्याला जे चिंतनानं सुख होत आहे ना, सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता, ती जी समाधान आहे ना, ती भगवंताचं खरं दर्शन आहे. आणि त्याला पुढे जावं नाही लागत, फक्त भगवंताचं चिंतन करावं लागतं. ठाईच बैसोनी साधना करावं लागते, आणि त्या नामावर श्रद्धा लागते. आपल्या आईवर जेवढा विश्वास आहे ना, तेवढा आपला सद्गुरूवर विश्वास लागतो. मग त्यावेळेस ती सुख आहे ना, आतमध्ये येते. इथं आतमध्ये इतका, अहो ही बाकीची लय लांब इतका देव आपल्या हृदयात, ओळखच नाही ना, गाठच नाही ना. जवळ असत अशी विषय. आणि त्या जवळच्या भगवंताचा आपल्याला साक्षात्कार करून देणारे संत आपल्या जीवनात आले. आणि जरी आपण तुम्ही बाकीच्यांसारखी दिसत असते, बाकीच्यांसारखी सेवा करत असले, पण तुम्ही जे दूध प्याते ते वेगळे आणि बाकीची दूध प्याते ते वेगळे. जमीन आसमानाचा फरक आहे. वरून नाही कळणार ते, ज्याचं त्यालाच कळत असतं. ती तेज, ती प्रसन्नता, आणि आत्ताशिक आपण आलोय ती संतुष्ट पदावर. श्लोक इथून सुरू होत असतो. संतुष्टम. सुदाम देवांकडे काय कोणती संपत्ती होती. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या, तक्रार आहे का त्यांच्या चरित्रामध्ये. तक्रार आहे का कुठं. कारण ही पद प्राप्त झालेलं आहे. आणि वशिला किती मोठा होता, जगाचा मालक. संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये एकत्र शिकलेले ते, पण मागत नाही काही, अनपेक्ष. आणि याचा सुखाचा संबंधच नाही. काही संबंध काय सुखाचा आणि त्याचा संबंध लावायचा असला तर देवाशी लावा लागेल. तुम्हाला प्रमाण सांगेल मी. आपुला तो एक तेने विना त्याच्याशिवाय सुख. किती जन्म पळ बाबा, तू किती जन्म पळ, सुखाचं तुझी भेटच होणार नाही. पूर्वीच्या काळात जुनी मंडळी आपल्या समोर बसलेले, ते घाणी राहायचे ना तेलाचे, त्याला बैल राहायचा तर दिवसभर कोणत्या टीत बसन त्याला सवड आहे कोणाला. युक्ती होती त्यांच्याकडे. पुढचं राहतं ना, लांब अशी हिरवी गार पिंडी बांधायची अशी, पण तोंड नाही पुरवणाची बांधायची. ती बिगर दटवल्याचं चालत आहे दिवसभर. तसं आपण पाठी उठलो पळतोय सुखा माग. सुखाची अंतरच तेवढं आहे, ते कधीच कटत नाही तेवढं. सुख नाहीच, ते सुखाचा भ्रम येतो. सुख नाहीच, सुख
म्हणलं का देव, बस सुख म्हणलं का देव, आणि तो आपल्या हृदयात येतो. आणि ते ज्यावेळेस प्राप्त होतं, सुदाम बाबाकडे काहीच नव्हतं, पण रोज भागवत कथा चालायची, फक्त ऐकायला पत्नीच समोर होती. शेजारी पाजारी म्हणले तुम्हाला 15 दिवसातून एकादश, आम्हाला रोज एकादश, चुलच पेटत नाही म्हणले आमच्यावाली. पण संतुष्ट आहे ना, समाधान आहे ना, आनंद आहे ना. असली भगवान परमात्म्याला गरज तर भिक्षा म्हणून काहीतरी देईन, चालन पोट पाणी, पण संतुष्ट आहे. पुढचं म्हणजे सततम, किती महत्वाचं आहे. संतुष्ट आपण असतो पगाराच्या दिवशी, आम्हाला एखादी दक्षिणा जास्त मिळेल तर आम्ही संतुष्ट असतो. आधी लय पैसे झाले तर संतुष्ट, बोनस फेनस काही नाही. हे संतुष्ट नाही, सततम, कायम. एखाद्या वेळेस आपल्यावर काही प्रसंग येईल तरी आपली शांती ढळली नाही पाहिजे, आपलं समाधान हल्लं नाही पाहिजे. ते परमनंट सुख आहे. आणि ते आजही मिळतं बरं, पण पाया पक्का पाहिजे. आपली विश्वास पाहिजे सद्गुरूंवर. कुठेही विश्वास टाका तुम्ही, कुठेही टाका, पण पूर्ण जर आपण विश्वास टाकून त्याचं चिंतन केलं ना, वस्तू आपल्याला जी मिळते ना ती ओरिजिनल वस्तू आहे. कारण ती परंपरेने आली नाही. भगवान दत्तात्रय, हंस, ब्रह्मा, अत्री, दत्त, काय दादांची प्रॉपर्टी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे ना. काही कमी आहे तिथं, काही गरज होती का फिरायची? लाभच नाही आईचं अंतकरण. आपल्याला मिळालंय ना सुख, ते प्रत्येकाला मिळावं. शेवटच्या श्वासापर्यंत महात्मा तेच कार्य करत असतो. का? तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग आहे. प्रत्येकाला सांगावं असं वाटतंय, रामत नाही जीवाला. आणि ते पद जर प्राप्त झालं, संतुष्टम सततम, जर सतत सुख प्राप्त झालं, आणि होतंय बरं, अनुभव नाही तुम्ही. दिंडी तिकडं का जायचं? तो सोहळा म्हणून जायचंय, पण ते सुख इथं भेटलं तरी तोच आनंद आहे आपल्याला. इथं पंढरपूर आहे आपलं, इथं आनंदी नाही का? काय अशी मध्ये काही भिंत आहे का? तिथं अधिष्ठान आहे, ते पावर आहेच तिथं, पण ते सुख आपल्या हृदयाचं तसं आहे ना. तोच पांडुरंग परमात्मा, वेणू ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले, तोच इथं आहे ना. अहो त्याच्यामुळेच हे चालतंय आता, त्याच्यामुळेच बोलतय ना. तो जसाची तसा इथं आहे ना. एक वेळा तो बोलणार नाही, पण हा बोलतोय आपल्याशी. अनु हात वाजती टाळ, अनु चिर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळ गा. पण तेवढं त्याच्याशी इतकं शांत झालं पाहिजे की बाकीचे सगळे सर्किट बंद झाले पाहिजे, ही गडबड बंद झाली पाहिजे. आता आपल्याला ही काडीपेक्षा तो आवाज जास्त येतो का? हे सगळे बहिर्मुखी आपले इंद्रिय. पण ज्यावेळेस सगळे कडी कुलप लागतील त्यावेळेस मग खरा आतली बसा 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 बस नाही नाही चालू दे. बसा. तुम्हाला मी आता उदाहरण सांगतो. अशी मोठी महात्मे होऊन गेली, वयोवृद्ध महात्मे होते, डोंगरीजी महाराजांच्या संगतीत राहिलेले महात्मे. त्यांच्या पिठाने आम्ही बसायचो. ते म्हणले राजा आपण ग्रस्ती म्हणले. आपण काय? अरे इथं आवाज येणारच म्हणले, इथं भांडे वाजणारच, इथं पोरं आरडणारच म्हणले. त्याला अपील नसतं, आपण ग्रस्ती आहे ना. त्याच्याकरता आपल्याकरता एक वेळ ठरलेली म्हणजे ब्रह्ममुहूर्त. पहाटच्या ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही चिंतन करत. पहाटी ब्रह्ममुहूर्तावर उठा, सगळे शांत जसं ऋषी मुनींचं वातावरण असतं ना तसं वातावरण असतं. तिने आम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगितला आमच्या करता. टाकळी मिळाला आम्ही गेलो होतो, दादा जायचं नेमकं तिथे गेलो आम्ही. ती व्यक्ती कोणती तुम्ही पाहिजे असं आता ते ठेवला तिने एक असा दृष्टांत सांगितला भारी. राजाचा मुलगा आणि शिकायला गेला, दुपारची वेळ, नवीनच गादीवर बसेल आणि ताण लागली त्याला. आणि पूर्वी हे होती पा ती राहट, ती फिरायला करकार 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 वाजायचे. आणि मग दुपारची वेळ, राजा बोले दल हले. दुपारची वेळ यानं सांगितलंय चालू कर म्हणले, ते राहट चालू कर म्हणले, पाणी प्यायचंय मला, घोड्याला पाणी प्यायचं आणि मलाही पाणी प्यायचं म्हणले. आणि त्यानं केलं ते राट चालू. ते राट चालू केलं, त्याला करकार करकार वाजायला. ते घोडं बिचकायचं माग, घोडं बिचकायचं ना. हा लय बंद कर, आवाज येतोय. आता बंद केल्यावर पाणी येतं. हा म्हणले चालू कर,
चालू केलं आवाज आवाज आला का ते घोडं मागं सरकायचं. ते आता राजा आहे ना, राजा गोविंदल हाले, हा चालू कर म्हणले त्याला चालू करावं लागायचं, हा बंद कर म्हणलं त्याला बंद करावं लागायचं. त्याला बरंच होऊन गेलं 4-5 वेळा. वयस्कर होता ना, त्याला म्हणजे तुला जर पाणी प्यायचं असेल ना किरकिर तर प्यावं लागत. आपण ग्रस्त आहोत, आपल्याला परमार्थ याच्यातच करावं लागत, पर्याय नाही म्हणले. असे ब्रह्मनिष्ठ महापुरुष भेटले जीवनामध्ये, ते सुख आपल्याला प्राप्त झालं. संतोषतम सततम, सतत जर सुख भेटलं तर माऊलीनं आपल्याला कोणत्या पंक्तीत बसवलं तेवढं ऐका. आता आपण जर ह्या स्थितीपर्यंत गेलो सद्गुरूंच्या कृपेनं, आपलं अंतःकरण पवित्र झालं, मल विक्षेप आवरण नष्ट झाली. आवरण आहे म्हणून आपल्याला आनंद भेटत नाही तो, पण जर आवरण नष्ट झालं सद्गुरूंच्या कृपेनं, अंतःकरण जर स्थिर झालं, चंचल नावाचा दोष गेला, मल नावाचा दोष गेला, आणि ज्ञानाना अज्ञान गेलं म्हणजे आवरण दोष गेलं, आणि जर दिव्य आनंद प्राप्त झाला भगवंताच्या दर्शनाचा, आणि तो जर सतत टिकला, कोणत्या पंक्तीला बसवलं माहिती का? संतुष्टम सततम योगी. मग तुम्ही योगी. गुरुवर्य दादा योगी शब्दाचा अर्थ सांगायचा आम्हाला. योग म्हणजे जोडणे, देवाशी संबंध जोडणे. म्हणजे तुम्हाला नामानं जोडून दिलं देवाशी. आता संत दर्शनी हा पद्मनाभ तुम्ही सुद्धा योगीचे म्हणजे नाम योगी. तुम्ही काय आहे? नाम योगी. म्हणजे आपल्याला या पंक्तीत बसवलं योग्यांच्या. योगी जती तती अष्टांग योग काय जे असतील ते. आपण घर सोडू शकत नाही, तासभर व्यवस्थित बसू शकत नाही, पण साधून आपल्याला त्या पंक्तीत बसवलंय. रीत कळाली तर सगळं करून, तुमची नोकरी धंदा प्रपंच मुलं बाळ सगळं सांभाळून जर आपण ह्या मार्गाने गेलो तर तो मग संतुष्टम सततम योगी. मग तो योगी म्हणले. यतात्मा, मग तो माझा आत्मा आहे म्हणले. कारण एक हरी आत्मा जीव शिव सम एक आहे सगळं. आपल्या सगळ्यांचा आत्मा एक आहे का दोन आहे? आता एकच आहे सगळ्यांचा माय बाप. मग वेगवेगळं काय दिसतं? आपल्या दृष्टीचा भ्रम दिसतो. भेदा भेद भ्रमा मंगळ. आपण उपाधी पाहतो का चैतन्य पाहतो? सोनाराकडे सोनं मोडायला गेलं तर सोनं पाहतो का ते अधिष्ठान पाहतो? म्हणली गणपती याचे पैसे जास्त व्हायला पाहिजे आणि हे कुत्र आहे याची कमी व्हायला पाहिजे. त्याला त्याच्याशी गेलं नाही, तो सोनं पाहतोय, तो वस्तू नाही पाहत. तसे संत आपल्या मधला या उपाधी माझी गुप्त चैतन्य पाहतात. आपल्याला कर्म दिसतं, आपल्याला स्त्री वेगळी पुरुष वेगळा गरीब वेगळा श्रीमंत वेगळा भेद आहे आपल्या दृष्टीमध्ये. संतांची नजर वेगळी आहे. मीडियावाल्यांनी साखरे महाराजांचे काही सांगत होते ना मोठ्या, त्यांना विचारलं होतं मीडियावाल्यांनी, साक्षात्कार झाल्यानंतर व्यवहार बदलतो का म्हणले. आता त्या अधिकारी त्यांनी सांगितलं व्यवहार बदलत नाही म्हणले. पहिला जसं भाकरी खातो तसं नंतरही खातो म्हणले. पहिला जसे कपडे घालतो तसाच घालतो म्हणले. म्हणले मग काय बदलतं? त्यांनी आडवा प्रश्न विचारला ना, काय बदलतं साक्षात्कार झाल्यानंतर? नजर बदलती म्हणले. चैतन्य दिसतंय आता, आता उपाधी दिसत नाही. वा त्यालाच म्हणलं होतं तुम्ही बसा. मग दृष्टीच पाहता कुठे? कृष्णांजन एक वेळा डोळा, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पदर. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला. समजा पाहुणे गावाकडे गेले आणि घरच्यांना बेस्ट पैकी गाय घेऊन दिल्या मोठ्या, 1 लाखाच्या. 1 लाखाची जर्सी गाय घेऊन दिली समजा, आणि 4-8 दिवसानं ती गाय दुधाला कमी झाली, दूधच देईना. कारण हिरव्या चाऱ्याच्या रानातून तिने निघून त्यांच्या इथं सगळं वाळेले. पण ती वाळेल खाईन का गाय? हे म्हणले काय फसवलं गायवाल्यानी, गाय आता मागून देऊन टाकायची. म्हणजे 1 लाखाची गाय घेऊन दिली असं तसं. पण त्यांचा मित्रालाही चॅप्टर होता, मागं नको देऊ म्हणले. त्याच्या लक्षात आलं जिथून गाय आणली तिथं असं हिरवं सगळं हिरवं होतं, तुमची इथं सगळं वाळेले म्हणले. असा मोठा एक असा हिरवा चष्मा आणला त्या गाईला लावला, असा दृष्टांतात चालतंय. त्या गाईला मग हिरवं दिसायला लागलं ना, आणि मग ती गाय सणासण खायला लागली का नाही. काय बदललं?
नजर बदलले, अजून नजर बदलत असते, दृष्टी देत असतात. कृष्णांजन एक वेळा डोळा, तिमीर दुःख गेले फिटले, श्री गुरु निवृत्ती राहे, मार्ग जाविला बाप रखुमा दिगरो विठ्ठल दिनाचा दया. तात्पर्य 3 पद प्राप्त झाले आपल्याला. मग आपल्याला काय? संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मैया अर्पित. मग आपली जी बुद्धी आहे, बुद्धी म्हणजे अंतःकरण. एका भाकरीचे आपण 4 तुकडे करतो, चतकुर चतकुर, तसं अंतःकरणाचे 4 भाग करा. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन काय करायचं? गोविंद गोविंद मना लागली. दर्शन होतं म्हणजे मनात काय बदल होतो? भगवंताचं दर्शन होतं म्हणजे काय होतं? हा सगुण विषयात थोडा बाजूला ठेवा, सगुण दर्शन थोडं बाजूला ठेवा. भगवंताचं दर्शन 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 म्हणजे काय? माऊलीनं सांगितलंय का ओळीमध्ये? गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. समाधान हे देवाचं दर्शन आहे. मग मनात काय बदल होतो देवाच्या दर्शनाला? मन उन्मन होत. मन काय होतं? उन्मन होत. उन्मनीच्या सुखात पांडुरंग घेतले. ते उन्मनीचं सुख, तो आनंद काय वेगळा. पण उन्मन होतं म्हणजे नेमकं काय होतं तुम्हाला कळत, पण नवीन मंडळीला कसं काय कळत? मन उन्मन होतं म्हणजे व्यापक होतं. संतांचं कसं आहे? माऊलीची किती व्यापकता आहे? माऊलीची व्यापकता. माऊली असं कोणाचा द्वेष मत्सर केला का माऊलीना? ज्याने खापर भाजायला मांड नाही दिलं त्याला कोणी नेऊन बसवलं, नामदेवाचा गुरु केला का नाही? व्यापकता आहे ना. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी हा भूता. म्हणजे मन व्यापक होत असतं. असं अंतःकरण मन काय होतं? व्यापक होतं. कशाना? मन हे राम, मन हे म्हणजे मन हे भगवंत स्वरूप होऊन जात. तुम्ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं जर तुमच्याकडे प्रवचनाचा ग्रंथ असेल ना, त्याच्यामध्ये स्पष्टतेने सांगितलंय दर्शन 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 म्हणजे काय. त्यांनी ते 13 कोटीचं हे दिलेलं आहे, जनरली माप दिलेलं आहे. ज्यावेळेस 13 कोटी चिंतन होतं त्यावेळेस दर्शन होतं म्हणजे काय होतं? ते एका लेखकाने महाराजांना विचारलं होतं, गोंदवलेकर महाराजांना, तुम्हाला देव दर्शन झालंय का? तुम्ही देव पाहिला का? पाहिला म्हणजे बाळा, पण ह्या डोळ्यानं नाही. संत ज्ञानदृष्टी देतात, त्या ज्ञानदृष्टीने मी देव पाहिला. मन काय होतं? व्यापक होतं. ते मन तिथं भेद नाही राहत, काही नाही. असं विश्व व्यापक होत आहे. तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू लाजले गे आता. मन. बुद्धी काय होती? बुद्धीत काय बदल होतो? सद्बुद्धी होती. मग तुम्हाला सद्बुद्धी झाली का असं वाटतं कोणाचंही चांगलं व्हावं. तुम्हाला जो भेटन तुम्हाला असं वाटतं याचं चांगलंच व्हावं. तुम्ही त्याला मार्ग चांगला दाखवणार का? महाराजच म्हणले ना, दुर्बुद्धी ते माना कदा नुपजो. म्हणजे तुमची बुद्धी सुद्धा सद्बुद्धी झाली. मन व्यापक झाला. आता मन राहिलंच नाही. ते संकल्प विकल्प करत नाही. ते आता ते व्यापक झालं ना. आता चैतन्य स्वरूप झालेलं आहे ते मन. बुद्धी तुमची सद्बुद्धी झालेली आहे. आता तुमच्या बुद्धी कोण चुकीचं कर्मच घडू शकत नाही. आता मन, बुद्धी, चित्त. चित्त काय होतं? चित्त ज्या वेळेस पवित्र होतं, चिंतनाना चित्त चैतन्याची होता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री अश्रूंचा पूर दाटे. जसं गोपींचं चित्त झालं ना, हरीने माझे हरिले, म्हणजे चित्तच भगवंत स्वरूप होऊन जातं. आता खाली काय राहिला? अहंकार राहिला, शेवटचा अहंकार. म्हणजे भगवंताचं दर्शन म्हणजे काय कळलं आपल्याला. आता तुम्ही श्रवणाचे अधिकारी म्हणून हा विषय, नाही तर काय कळत आहे विषय? अंतःकरण. मग अहंकारामध्ये काय फरक होतो? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकार देहाचा झालेला आहे. आपण मी देह, मी अमक करतो, मी तमक करतो, मी असा मी तसा, हा देह अहंकार जातो. आणि अहंकार कोणता येतो? मी भगवंत स्वरूप. अहंकार धीसो देव माझा, मी देवाचा, चला माझा 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 मी विठ्ठलाचा. मग तोच अहंकार कुठं लावायचा? इकडं लावायचा. इधर से उखाडना आणि इधर लगाने का, कबीर महाराज म्हणले. वेगळं काय करायचं? ते नेमकं भात उपटीत होते, इकडं लाईत होते. एक जणांनी विचारलं, बाबा परमार्थ कसा करायचा?
म्हणजे इधर से उखाडणं आणि इधर से लगाने. अरे म्हणले मी अध्यात्माचा विचारतो, म्हणजे अध्यात्माच सांगतोय ना. तुझ्या चित्ताची जी गबळ भरलंय ना त्याच्यापेक्षा तू देवाचं चिंतन कर. इधर से उखाडणं आणि इधर से लगाना रीती त्याच्यावाली. म्हणजे अहंकार काय होतो, देहाचा अहंकार सुटतो. एका मिनिटात उदाहरण पहा. हनुमंतरायाचं पार्ट असं आहे रामायणामध्ये. रामायण शाळेतल्या मुलांनी सुद्धा असे प्रत्येकाच्या कानावर रामायण गेलेले भारतामध्ये राहणाराच्या गोष्टी रूपाने तरी गेलेले आहे. मग सगळं रामायण सगळ्यात जास्त मोठं कार्य जर कोणतं असेल तर हनुमंतरायाचं आहे. सगळं कार्य हनुमंतरायाचं. आणि एवढं मोठं कार्य केल्यानंतर फार इंद्रजी सगळी लंका बिंका जाळली आणि ज्यावेळेस निघाले ना इकडं रामेश्वरला, ही सगळी मंडळी थांबलेली होते ना, 18 वानर भगवान परमात्मा हनुमंतराय तिथून ज्यावेळेस निघाले ना, त्यावेळेस ब्रह्मदेवाला सांगितलं एवढा जो पराक्रम केला ना, तुझी काही मुलं मारली, एवढी लंका जाळली, हे मला लिहून दे म्हणले. त्याला ब्रह्मपत्र म्हणतात. अध्यात्म रामायणामध्ये भावार्थ रामायणात ब्रह्मपत्र म्हणून स्पेशल अध्याय येतो. काय काय लिहून दिलं ते, कोणा लिहून दिलं? ब्रह्मदेवानं लिहून दिलं. ह्या हनुमंतरायानं आल्यापासून असा असा पराक्रम केला. ही सगळी मंडळी तिथं बसलेली होती रामेश्वरला. हनुमंतराय आले आणि ते पत्र घेतलं आणि भगवंताच्या चरणावर ठेवलं, दंडवत घातला आणि शांत बसले. मग हनुमंतरायाला विचारलं, बाबा कसं काय झालं, काय सगळं सगळं तू इतक्या लांब गेला, एवढं कसं सागरी केला, काय तुझी शक्ती, अमकं तमकं तमकं. हनुमंतरायाने हात जोडले आणि शांत बसले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जानकी जीवन, बाकी काहीच नाही दुसरं. म्हणजे हे पत्र पहा. मग आता ते पत्र सगळे वाढणार, त्याला काय कळत आहे कोणाला? फक्त शेषाचा अवतार लक्ष्मण होता ना, लक्ष्मण म्हणे तुला कळलं तर कळलं मग ब्रह्मपत्र, बाकी त्याला कोणाला काय कळायचंय, पण तू वाचन सगळ्यांना कळलं असं सांग. मग लक्ष्मण आता शेषाचा अवतार आहे ना आणि जगाचा मालक आहे भगवान परमात्मा. ज्या वेळेस ते पत्र वाचलं ना, सगळ्यांचे असे प्रसन्न झाले सगळे. कशामुळं? पराक्रम, हनुमंतरायाचा पराक्रम. सगळं वाचल्यानंतर भगवंताचं सुद्धा अंतःकरण भरून येते, एवढं पराक्रम पाहिला. सगळं झाल्यानंतर भगवंतांना विचारलं, मारुती राया हे पत्र आणायची काय गरज होती, तो सांगितलं असतं नसतं जमलं का? मग त्याचं उत्तर आहे आता अहंकार कुठं लावायचा. हा जो अहंकार आहे ना आपल्याला, ते म्हणले न जाणू मी जर सांगितलं असतं तर म्या केलं असतं, जर माझ्या मुखानं जर सांगितलं असतं आणि न जाणू असं मला वाटतं का म्या केलं, हे म्या केलं. आणि हे तर सगळं भगवंताच्या कृपेनं झालं. हे जे झालं ना रामा, हे तुमच्या कृपेनं झालेलं आहे. मला असा अहंकार होऊ नये म्हणून मी पत्र आणलं. म्हणजे अहंकार कुठं लावला हनुमंतरायांना? राम करता. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जर असे व्यवस्थित लावले साधूच्या कृपेना, ते भगवंताचं दर्शन. मग हे पद प्राप्त होत असत. कोणतं? संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया, धन्य जगी तोची एक राम कृष्ण वासुदेव सदा, सुख दुःखे समे कृत्वा लाभो लाभा जयो जया, सुखे संतोषाने यावे, दुःखे विषदान भजावे, लाभा लाभ न धरावा मना माझी. आता त्या मनामध्ये लाभ सुख दुःख हानीचा परिणाम होणार नाही. सहनशीलता निर्माण होईल, त्याच्यामध्ये शक्ती तयार होईल ती पचवण्याची. काय प्रसंग आले माऊलीवर, ताटी लावा लागली. ताटी मुक्ताबाईने सांगितलं योगी कसा असतो म्हणले. योगीवर बोलतोय आपण. योगी पद इथं योगी कसा असतो म्हणले. योगी पावन आलं का नाही, ते मन बरोबर कुठं आलं. पावन म्हणजे काय? व्यापक. अरे योगी काय रडत असतो का म्हणले, ताटी उघड. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागी झाले वनी संते सुखी व्हावे पाणी. पाणी जर असलं तर काय करते म्हणले. हा काय मुक्ताबाईचा उपदेश आहे. योगी तुम्ही म्हणले, योगी जगाला सन्मार्गाला लावण्याकरता आले ना. ताटी उघडून लावून जमन का? उघडावं लागले. ते 9च अभंग आहे. 9 अभंग बाहेर पडले माऊलीला, लगेच ताटी उघडली बाहेर आली. आणि म्हणून मी ज्ञानेश्वरी आपल्याकरता आज आपल्या समोर उभी. मुक्ताबाई मुळे ताटी दुसऱ्या कोणालाच उघडली नसती.
तात्पर्य संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्या अर्पित मनोवृत्ती यो मद भक्त समे प्रिया. असा भक्त भगवान परमात्मा म्हणतात मला आवडतोय. कसा? आपण जे पाहिले त्याचे लक्षणं पाहिले. असा जो भक्त देव म्हणतो मला आवडतो. कशावरून? बरोबर आहे त्याचं भागवतामध्ये ज्या वेळेस कृष्ण अवतार संपवायचा, कृष्ण अवतार संपवलेला 28व्या अध्यायामध्ये दाखवलेला आहे. भागवत वाचलं सांगतो तर भगवान परमात्मा निज धामाला गेले ना 28व्या अध्यायामध्ये. निमित्त व्याधाचा बाण वगैरे लागला. बरोबर आहे ना? शेवटचे 2 मिनिटं शेवटचा विषय ऐका आता. भगवान परमात्मा निज धामाला जायचं फक्त उद्धव जवळ होता. उद्धवाला सांगितलं तू जाय आता, तू जाय. तो म्हणे मला यायचं वाईट कोण सांगा म्हणजे तुला थांबावं लागेल. ज्या वेळेस भगवान परमात्मा निज धामाला निघाले त्यावेळेस भगवंताला कोणाची आठवण झाली? आपण याच्यावर बोलतोय योमद भक्त समे प्रिया. भगवान परमात्मा सांगतात असे जे भक्त आहे हे सगळे वर्णन श्लोकामध्ये केलेले ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. मग भगवान परमात्मा ज्यावेळेस निज धामाला निघाले, वय किती भारी. अरे आपल्या आईला सांगितलं नाही ते ब्रह्मज्ञान, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, लक्ष्मीला नाही सांगितलं, बाकी त्याला काय सेवा पायाला पात्र झाली सेवा नाही का. पण ते अर्जुनाला सांगतो का याच्यात बसतोय ना तो अर्जुन. मग ज्या वेळेस भागवतामध्ये भगवान परमात्मा निज धामाला चालले त्यावेळेस भगवंताला आठवण कोणाची झाली? आठवत आहे का कोणा भागवत वाचताना? एकनाथी भागवत जर वाचलं विदूर काकाची आठवण झाली. विदूर काकाची भगवंताला का आठवण व्हावा? विदूर काका सगळ्याचा राजीनामा देऊन ह्या एकांतामध्ये व्यस्त भगवंताचं चिंतन करत. सुलभा माता आणि त्यांनी सगळ्याचा परित्याग केला होता. त्यावेळेस तिथे राज्याचे अधिकारी होते ना, पण त्याला ते अधर्म पावला नाही. धृतराष्ट्राचा नीती नाही म्हणली, धर्म नाही. त्यांनी सगळ्याचा त्याग केला, मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि बेस्ट पैकी झोपडी बांधून व्रतस्थ जीवन जगत होते दोघंही सुलभा माता. ते सारखं भगवंताचं चिंतन सोडून दुसरं नाही, कृष्णाचं चिंतन करायचं. आणि मग ज्यावेळेस भगवान परमात्मा आले त्यावेळेस विदुर काकी स्नान करत होत्या. विदुर काका फळ आणण्याकरता गेले होते भगवंत येणार म्हणून. आणि भगवंत दुर्योधनाला सांगितलं आता आपली गाठ डायरेक्ट युद्धभूमीवर म्हणले. आता तू ऐकत नाही ना, डायरेक्ट कुरुक्षेत्रावर आपलं म्हण. मला जेवायचं नाही, मला भूक नाही म्हणले. मी 2च ठिकाणी जेवत असतो म्हणले. म्हणजे पुढं जिथं प्रेम आहे तिथं भूक लागली तर कुठं जेवा, आणि एक प्रेम जिथं जेवा. तो म्हणले मग माहिती जेवायला काय अडचण? म्हणजे मला भूक नाही. आणि दुसरी गोष्ट प्रेम नाही म्हणले काय मला. म्हणजे कशावरून असं करता एवढा कुठं नाही केला म्हणले. प्रेम नाही. मी 2च ठिकाणी जेवत. एक तर प्रेम, आता त्याला कळत तर प्रेम आहे का नाही, आपल्याला कळत तर त्याला कळायचं नाही का. तो म्हणला मग ज्या वेळेस मागायचं त्यावेळेस तो शेणा मागितली अर्जुनाला, मला मागितलं याचा अर्थ तुला प्रेम नाही म्हणजे माझ्याबद्दल. इतिहास आपल्याला माहिती, आपल्याला फक्त शेवटचा मुद्दा पाहायचा. त्यावेळेस भगवंतांना जसा रथ काढला तसा विदुर काकाच्या समोर. आणि विदुर काका बाहेर गेले होते, काकी स्नान करत होत्या. भगवंतांना आवाज दिला. विदुर काका अखंड भगवंताचं चिंतन करणारा आवाज ऐकल्यानंतर काय अवस्था झाली असं. तसंच कपडे ओले आणि स्नान करता करता दरवाजा उघडला आणि भगवंताला पाहिलं. देह भावच नसतो, देवारच नाही राहिला. देहाचं आठवण नाही तर वस्त्राचं काय, वल्ले कपडे, पाणी गळतंय, पण इकडे लक्षच नाही ना. एक रूप झालं भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर. चिंतन अखंड चालू आहे ना. पाठ मांडला, पाठावर काय काहीच देहावरच नाही राहिला ना. पाठावर स्वतःच बसल्या, देवाला बसायला पाठ मांडला ना. थोड्या केळी होत्या, केळी काढल्या, केळी सोलायच्या, ते गर स्वतः खायच्या आणि कातडे भगवंताच्या हातात द्यायच्या. भगवंत इतका प्रेमानं खायचा, इतका प्रेमानं खायचा जसं शबरी मातेचे खाले तसे दोघच ना. भगवान परमात्मा तर विधीची आणि भक्त विधी झाल्यावर देवाला काय पाहिजे? मग भक्तांना देहाचा विसर पडल्यावर एकच होतात ते, मग ते वेगळे नाही राहत. हाय त्या दोघं आनंदामध्ये ही स्वतः मधलं खाती तो गर
आणि भगवंत कातडी प्रेमानं खातो. तेवढेच विदुर काका आले आणि तो प्रसंग पाहिला तिने. अरे चाललंय काय म्हणले यांच्यावालं, जगाचा मालक खाली बसलाय, ही पाटावर बसली, कपडे वल्ले आणि तो कातडी खातो म्हणले आणि ही मधलं खाते म्हणले. मग त्यांनी ज्यांना कळा म्हणून असं जरसे खकरल्यासारखं केलं. मग ही जरा देवावर आली, पाहिलं, मग उठली, काय चाललंय काय म्हणले. आणि मग गेली वस्त्र वगैरे बदला, बसली परत. म्हणजे भगवंताला फळ आणले नाही तुझ्या हाताने दे. मग त्यानं असे ते केळी घेतल्या सोलून, मग गरमधलं देवाला दिला. देव म्हणला, मग अशी जो आनंद होतो काय लागतं देवाला, प्रेम, देव भावाचा केला. आणि हे निमिष आहे, पत्रम पुष्पम फलम, हे निमित्त आहे. हे आपण घेऊन जातो ना, हे निमित्त, याच्यामधला प्रेम, याच्यामधला भाव घेत असतो देव. त्याला कळत असतो तो भाव. तो काय चतुरातो शिरोमणी. आणि मग असे विदुर काका भगवंताचं चिंतन करत करत तीर्थयात्रेला होते. त्यावेळेस ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस विदुर काका तिथं नव्हते. ते म्हणले अधर्म माझ्याला पावणार नाही. मग ती हे करत असताना भगवान परमात्मा म्हणले आता मी निज धामाला चाललो. त्यावेळेस भगवंताला विदुर काकाची आठवण आली. माझा विदुर जर असताना आज मी त्याला अनुग्रह दिला असताना. कारण अनुग्रह जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होत नाही. बाकीचे सत्कर्म आहे बरं, बाकीचे पुण्यकर्म आहे, पण जीवाचं जन्म मरण त्याच्या ज्ञानाशिवाय टळत नाही. माझा विदुर जर असतात. कोणाची आठवण आली, योमद भक्त समेप्रिया. पण तरी एक युक्ती सांगितली भगवंतानं. तिथं मैत्री ऋषी होते, विदुर बाजूला होता, आपला जो उद्धव बाजूला होता. तिथं मैत्री ऋषी होते. मैत्री ऋषीला अनुग्रह दिला, सांगितलं माझा विदुर तुला तीर्थयात्रा करताना भेटा, त्याला एवढा अनुग्रह तू दे म्हणले. म्हणजे काय प्रेम होतं. पण मैत्री ऋषीने विदुर काकाला अनुग्रह उद्धार झाला. इथं मुद्दा आपला योमद भक्त समे प्रिया, भगवंताला आवडणारा भक्त. काय असेल विदुर काकाच्या चित्तामध्ये, एक एकाचे हृदय गुढी साखरेच्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये असा सोन्याचा दिवस यावा, तो आनंद आपल्याला प्राप्त व्हावा. यालाच म्हणलं पुण्य फळले बहुत भाग्य उदयाचा, उजळले भाग्यात अवघी चिंता, सगळ्यात मोठा रोगी चिंता. आणि ह्या जगतामध्ये आज अजून डॉक्टर निर्माण नाही झाला चिंता रोग घालवणारा. डॉक्टरीन बाई आहे की ताकद चिंता घालवण्याची. बाकीचे रोग तुम्ही कोणते घालू शकता, चिंता नावाचा रोग. पण तू को बराय सांगतात अवघी चिंता वारली शब्द वापरलाय. वारलेली परत येत नसती काही ती कशा. संत दर्शनी हा असा विषय बापा. सहज योग हा काय, सद्गुरूंची कृपा बऱ्याच दिवसाची, ताईंची तळमळ. सत्संग दिवाळीमध्ये एका कुटुंबात असला एक जीव झालेला असतो. आणि मग तो या वर्षी जरा विरह झाला. आणि एक या म्हणले एकदा घरी काहीतरी निमताना बा. त्या निमताना सत्संग झाला, प्रसाद झाला. हा यज्ञ तुमची यज्ञ झाला मोठा. हाच यज्ञ नाही झाला उदर भरण हे जाणी जे दोन यज्ञ झाली तुमची. एक नामधारक जर जेवला तर किती पुण्य होते. तुम्ही पंढरपूर यात्रेत ऐकले असते. गावातले ब्राह्मण महाराज क्षेत्रीचे वेगळे, नामधारक सगळ्यात मोठा असतो. हा तुम्हाला हे शास्त्री पंडित किती भेटते पण नामधारक नाही भेटतात. आणि सगळे नामधारक तुमच्याकडे आले आज. धन्य दिवस सोन्याचा आहे नाही का. माझी दिवाळी आजच केली साधू संत इथे घरात होती, भाग्यवंता घरी भजन तुमची स्तुती नाही. पण ह्या स्थितीत परमात्मा हे करणं इतकं सोपं नाही. तर मलाच की म्हणून हा योग घडून आला. झालेली सेवा माऊलींच्या चिरणे. आपण माऊलींच्या भूमीत आहे बरं का. आता आपण जगद्गुरु तुकोबारांच्या भूमीत आल्या आल्या आमचा विषय झाला. गणपती सांगतो चिंतामणीचा जगद्गुरु तुकोबारांची काय या भूमीला लागलेली बरं. तुम्ही महिपती बाबांनी लिहिले चरित्र पहा. तुकाराम महाराज तिथं गणपती मंदिरात येऊन सगळं इतिहास पुढे आपल्याला वेळ नाही. तो ह्या भूमीला जगद्गुरूंचे पाय लागलेले, ह्या भूमीत माऊली फिरलेले. स्वतः गणपतीचे उपासक देव म्हणत होते त्यांना सगळे देव. त्यांची भूमी ही पुण्यभूमी आहे, गणपती बाप्पाची भूमी. तिथं तुम्ही राहतात, त्यांची कृपा आहे तुमच्यावर. त्यांच्याच कृपेला सद्गुरू तुम्हाला भेटलेत. हे महापुरुष त्यांच्याच कृपेला भेटले तुम्हाला. म्हणून
पांडुरंग जपली तुम्ही हे परमात्मा महत्वाचं इथंच आहे. जेवला निष्ठा पंक्तीला. जशीची तशी ठेवली हे महत्वाचं आहे. एवढं मिळून सुद्धा ते ठेवणं हे महत्वाचं असतं. हे प्रारब्ध प्रयत्न योग्य असले ते गोष्टी घडत असतात, पण एवढं असून सुद्धा आपण समाधानी शांत राहणं, त्याच्यामुळे मुलांवर संस्कार होतात. आपलं सगळं जीवन कृतार्थ होत असतं. जिवंत असतानाच ती मुक्तीचं सुख आपल्याला एक भेटतं. गेल्यानंतर मुक्ती संतांना मान्य नाही. अहो त्याच्याकरताही भगवंतानं शरीर दिलंय, तो आनंद भोगण्याकरता देहात असताना. म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित. पुंडलिका